तर नमस्कार, तुमचं नेहमीप्रमाणे स्वागत आहे आपल्या विदर्भ रेसिपीज या चॅनलवरती. तर रविवार हा खायचा दिवस असतो. काय करायचं वेगळं हा आधीच विचार करून ठेवावा लागतो. तर मग यावेळेस आलू पोंगे बनवायचा बेत ठरवला. पूर्ण आलू उकडून घेतले, साल काढून मॅश करून घेतले. परत मार्केटमधून अ, पोंगे आणून घेतले होते. ते तळून घेतले आणि पोंगेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तळून घेतलेले होते. बऱ्याच दिवसांनी ही रेसिपी ट्राय केली, पण भन्नाट अशी रेसिपी झाली होती. कॉलेजला असताना ही रेसिपी नेहमीच म्हणजे करायचो नाही, पण ₹1 असं ₹5 खायचो मात्र नक्की. तर हे जे सारण केलेलं होतं, मॅश केलेल्या आलूमध्ये धने पावडर, मीठ, सेंधव मीठ आणि लाल तिखट, चाट मसाला आणलेला होता. चाट मसालासुद्धा वरतून टाकलेला आहे. त्याच्यानंतर मिरची आणि कोथिंबीर यांचं याचं मिश्रण टाकून घ्यायचं आणि ते छान अशा प्रमाणात मिक्स करून घ्यायचं. आता लहान मुलांना नेहमीच चटपट कसं काहीतरी खायला आवडतं. मग आता नेहमीच काय करणार? रोज पोळी भाजी खाऊन ते सुद्धा बोर होतात. तर कधीतरी हे असं खाल्लेलं आणि बाहेरपेक्षा घरी बनवून जर खाल्लं, कधीही पौष्टिकच राहतं. त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो बारीक चिरलेला टाकावा. हा थोडा जाड झालेला होता, मान्य करते. बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली टोमॅटो टाकून घ्यायची. ते परत मिक्स करून घ्यायचं आणि खूप घाई असल्यामुळे हे जाड कापलं गेलं होतं, परंतु खूपच भन्नाट अशी चव लागते. एकदा आलू पोंगे तुम्ही नक्की ट्राय करा.